नमस्कार. अत्यंत महत्त्वाची व आनंदाची बातमी आपल्या समोर आली आहे. म्हणजे काय, शेतकऱ्यांसाठी आनंद. दिवाळी या तारखेला येणार PM किसान 21वा हप्ता, पण ही चूक केल्यास मिळणार नाही काहींना पैसे. चला तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. PM किसान 21वा हप्ता, पैसे कधी येणार? शेतकऱ्यांसाठी आली अतिशय आनंदाची बातमी. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना बहुप्रतीक्षित 21वा हप्ता लवकर येणार आहे. दिवाळीनंतर थेट तुमच्या बँके खात्यात जमा 2000 रुपये होणार आहेत. लाखो शेतकऱ्यांना कुटुंबाला या दिवाळी सणाला हा हप्ता फायदेशीर ठरले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की चुकीचे अर्ज किंवा KYC केल्यास हप्ता अडकू शकतो. चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या अडचणी सर्व काही. भारत सरकारची ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे. वर्षातून 3दा म्हणजेच एकूण 6000 ची मदत थेट लाभार्थी DBT खात्या येते. 2025 मध्ये 20 हप्ते आधीच वितरित झाले. आता 21व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहे. सुरुवातीला दिवाळीपूर्वी येईल अशी चर्चा होती, पण आता अधिकृत माहिती मिळाली आहे की दिवाळीनंतर लगेच जाहीर केली जाईल. कृषी विभागाच्या नोव्हेंबर पहिल्या आठवड्यात तारीख जाहीर होईल. PM किसान सन्मान निधी योजना कधी मिळतील पैसे? दिवाळी आधी 31 ऑक्टोबरला संपले, त्यामुळे 1 ते 5 नोव्हेंबर हप्ता येण्याची शक्यता आहे. विभागाचे 2 कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना खात्याची तयारी पूर्ण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ट्विटर सांगितले, शेतकऱ्यांना सन्मान हा आमचा कर्तव्य आहे. हा हप्ता तुमच्या समृद्धीसाठी, पण हप्ता अडकू शकतो का, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या मनात आला आहे. तर त्याचे उत्तर आहे हो. गेल्या काही महिन्यात 5 लाख चुकीचे अर्ज रद्द झालेले आहेत. आपला शेतकरी, जसे की सरकारी कर्मचारी किंवा मोठा व्यापारी, चुकीच्या कागदपत्रांनी फसवणूक करतात. त्याचे हप्ते थांबवले जातात. याशिवाय 2 कृषीलय स्टेप पूर्ण करा. KYC PM किसान गो इन वर ऑनलाईन किंवा CC केंद्रात 5 मिनिटात करा. दुसरी, जमिनीची पडताळणी आधार लिंकिंग करून डिजिटल व्हेरिफिकेशन पूर्ण करा. जे शेतकरी हे करत नाही त्यांना 21वा हप्ता अडकू शकतो. विभागाची सूचना केल्या आहेत की ही प्रोसेस लगेच चेक करा. जास्त वेळ देऊ नका. गेल्या काही वर्षी 10 लाख शेतकऱ्यांनी हे करून 2000